मालेगावात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाले। मनमाड सटाणा भागात पिकं जमीनदोस्त झाली। शेकडो हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळते। मालेगावमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा पाहायला मिळते। मनमाड सटाणा भागात यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले। दरम्यान आता आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात। गव्हाचा एक दाना सुद्धा गहू करपल्यामुळे आता तो कामात राहिलेला नाही। सोबतच कांद्याचा सुद्धा पिकाचा नायनाट झालेला आहे। पहिले शेतकरी कर्जबाजारी असताना हे दुसरं आसमानी संकट आहे शेतकऱ्यावरती आलेलं आहे आणि शेतकरी अजून हे पीक हातची आलेले गेल्यामुळे अजून कर्जबाजारी होणार आहेत। म्हणून शासनाला विनंती आहे की या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा देण्याची गरज आहे। जेवढे आपत्तीला आहे ना, सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी याची सरकारला मी विनंती करतोय। मालेगावात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। गहू पिकांचं मोठं नुकसान झालं। मनमाड सटाणा भागात पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली। त्यामुळे या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात।